तर नमस्कार मित्रांनो, बाहेर खूप जोरात असा पाऊस चालू आहे आणि आज आपण घरच्या घरीच एकदम स्वस्तात आणि मस्त असं आपलं जेवण बनवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरीच कसं जेवण बनवायचं ते सुरुवातपासून ते शेवटपर्यंत प्रोसेसमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पीठ मळण्यापासून ते चपात्या करण्यापर्यंत आणि भाज्यासोबत आपण एक अंड्याची किच्ची सुद्धा बनवली आहे, ते पण आपण आपल्याला दाखवणार आहे। तर बघा, याप्रमाणे आपल्याला पीठ मळायचं आहे। पीठ एकदम मऊ प्रकारे मळायचं आहे, जेणेकरून पोळ्या चांगल्या येतील। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्ही पण पीठ मळण्याचा प्रयत्न करा। एकदम साधी आणि सिंपल प्रोसेस आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही। एक 5 ते 7 मिनिटात पीठ आपलं मळणं होतं। याच पद्धतीने तुम्ही सुद्धा पीठ मळायचा प्रयत्न करा। खाण्यावर होणारा जर खर्च आपल्याला बाहेरचा तो टाळायचा असेल तर घरच्या घरी आपल्याला हा प्रयोग करावाच लागणार। बाहेर खायला गेले तर वेळ लागतो आणि पैसा सुद्धा जातो, म्हणून ह्या दोन गोष्टी घरी थोडाफार वेळ लागणार पण पैसा वाचणार, म्हणून घरी प्रयत्न करा मित्रांनो। आपलं पीठ आता मळून झालंय। थोडं त्याच्यात तेल टाकून सुद्धा आपण थोडं त्याला अजून हे करून घेतलं आणि थोडं आता त्याला मुरू देऊ एक 10-15 मिनटं, त्यामुळे पोळ्या एकदम चांगल्या येतील। आता आपण पोळ्या करायला सुरुवात करू। आपल्याला बनवायच्या आहेत त्रिकोणी चपात्या। एकदम आपली युनिक स्टाईल आहे। कॉलेजच्या लाईफमध्ये आपण हेच प्रयोग केलेत। त्रिकोणी चपात्या बनवणे शिकलो आपण कॉलेजच्या लाईफमध्येच। आपली कॉलेजची लाईफ, संपूर्ण जी कॉलेजची लाईफ आहे ती औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगरला गेली आहे 2007 ते 2015 पर्यंत। बघा मित्रांनो, एकदम अशी त्रिकोणी चपाती करणार आहे आपण आणि आपल्या चपात्या ह्या एकदम भारी फुगणार आहेत। बघा तुम्ही, आता समोर दाखवलेच आहे। घरी एक स्वयंपाक करण्याची मजा एकदम भारी असते मित्रांनो, नक्की प्रयत्न करा। घरच्या घरी आपण पाहिजे त्या पद्धतीने स्वयंपाक करून खाऊ शकतो। कारण बाहेर खाणे सगळ्यांना परवडणारे नाही, म्हणून घरी प्रयत्न करावेच लागणार। तीन 4 चपात्या करायला काहीच वेळ लागत नाही। एक 10 मिनिटात पीठ मळून आणि 10-15 मिनिटात पोळ्या करून एक सगळं अर्ध्या तासाचं काम आहे। बघा मित्रांनो, एवढ्या जर छान चपात्या आपल्याला जर घरच्या घरी जमल्या तर बाहेर जेवायला जायची काय गरज आहे। सगळा एक तासात आपला स्वयंपाक होतो, पोळ्या करण्यापासून ते भाजी करण्यापर्यंत, आणि 1 तास हा आपण घरी काढू शकतो स्वतःसाठी। एकदम अशी पराठ्या प्रकारे आपली चपाती बनली आहे। आता लगेच आपण दुसरी चपाती करणार आहोत। एकूण अशा आपण 3 चपात्या करणार आहोत। 3 चपात्या आपल्यासाठी पुरेशा आहेत। सुरुवातीला आपल्याला पीठ मळणं सुद्धा येत नव्हतं। चपात्या तर दूरच राहिल्या। खूप पतलं पीठ व्हायचा प्रयत्न करायचो, पण पतलं व्हायचं। हळूहळू शिकत गेलो।
आणि आता आपल्याला अजून परफेक्टनेस आणायचा आहे. अजून आपल्याला पोळ्या चपात्या करण्यामध्ये परफेक्ट व्हायचं आहे. ही तर आता आपली सुरुवात झाली आहे यूट्यूबवरती. परफेक्ट चपात्या, परफेक्ट रेसिपी आणि अजून काही बरंचसं तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे मित्रांनो. आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा, सबस्क्राईब करून ठेवा. भविष्यात आपला हॉटेलचा प्लॅन आहे नाशिक या शहरात. घरगुती स्टाईलप्रमाणे त्रिकोणी चपात्या, KFC प्रमाणे फ्राईड चिकन, हैदराबादी चिकन दम बिर्याणी आणि आपली विदर्भातली मिरची भाजी. अजून काही बरंचसं आपलं भविष्याचा प्लॅन आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या काही दिवसात थोडा वेळ लागू शकतो, पण आपला हा प्लॅन आहे जो की आपण सुरुवात करणार आहोत. बघा आता आपली दुसरी चपाती. एकदम छानपैकी चपाती फुगते मित्रांनो. चपाती फुगवण्याची पण एक स्टाईल असते. चपाती कधी पलटायची, मग ती चपाती कधी फुगणार. एवढ्या भारी जर चपात्या आपल्याला घरी जमल्या तर खरंच मित्रांनो, मी तर कधीच हॉटेलमध्ये खायला जात नाही, कारण सर्व गोष्टी आपल्याला या घरी जमतात. आणि पावसाळ्यात तर बाहेरचं जेवण टाळलंच पाहिजे, कारण वातावरण बरोबर राहत नाही, रोगराई बिमाऱ्या पसरतात. त्यामुळे शक्यतोवर घरी जेवण करा पावसाळ्यात. आता ही आपली शेवटची आणि तिसरी चपाती आहे. थोडंसं मेहनतीचं काम आहे मित्रांनो, पण स्वतःसाठी आपण एवढी मेहनत घेऊ शकतो. जास्त काही अवघड नाही आहे. यामुळे आपल्या खर्चाची सुद्धा बचत होते आणि घरगुती जेवण आपल्याला खायला मिळते. मार्केटमध्ये तर तुम्हाला माहिती आहे सध्या काय भेसळ चालू आहे. तुकाराम मुंडे साहेब त्या प्रकरणावर कारवाई करत आहे. त्यामुळे शक्यतो काही दिवस तरी घरी खाणं सुरू करा, पावसाळ्यात सुद्धा. बघा एकदम पराठा स्टाईल अशी आपली चपाती बनली आहे. विचार करा मित्रांनो, एक चपाती किती टेस्टी असेल. फुगलेली एकदम छान चपाती. मेसवर तर बघतोच आपण, चपाती कधी फुगतही नाही, दोन्ही साईडने फक्त भाजली जाते. बघा ह्या आपल्या 3 चपात्या फायनली रेडी झाल्या आहेत. आता आपण करू भाजीला सुरुवात. आपली जी भाजी आहे आजची ती आहे अंडा किच्ची. अंडा किच्चीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. आज वेळ थोडा कमी होता, त्यामुळे आपण शॉर्टकटमध्ये अंडा किच्ची बनवली. अंडा किच्चीमध्ये तुम्ही अजून बरेचसे प्रयोग करू शकता. मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवले आहे. आज उशीर झाला होता जेवायला, त्यामुळे काही जास्त असं त्यात टाकलं नाही. अद्रक लसूण पेस्ट आज विकत घेतला होता, तोच टाकला, घरी काही बनवला नाही. आणि आपले जे रेग्युलर मसाले जे आपण यूज करतो तेच वापरले. झटपट होणारी ही भाजी आहे अंडा किच्ची. वेळेचीही बचत होते आणि एका अंड्यामध्ये एका जणाचं आरामशीर जेवण होतं. अंडा किच्ची कधी तुम्ही खाल्ली नसेल तर मित्रांनो एकदा घरी ट्राय करून बघा. फक्त अंड यामध्ये थोडं फ्राईड चांगल्या प्रकारे होऊ द्यायचं पाणी टाकायच्या अगोदर, त्यामुळे जो अंड्याचा वास आहे तो निघून जातो.
तेवढी एक फक्त काळजी घ्यायची आहे. पाणी थोडं लेट टाकायचं, अंडं चांगलं अगोदर फ्राय होऊ द्या. अंडा भुर्जी करतो आपण त्याचप्रमाणे आहे, फक्त याच्यात आपण थोडं पाणी टाकतो आणि मसाले टाकतो. अंडा भुर्जीमध्ये आपण जनरली मसाले वापरत नाही. असेच नवनवीन प्रयोग मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. एकदम घरगुती पद्धतीने, गावरान पद्धतीने गावाकडची अशी भाजी चपात्या आपण घेऊन येणार आहोत आपल्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला कशा वाटल्या आपल्या 3 चपात्या एकदम त्रिकोणी पद्धतीने आपण ज्या चपात्या बनवल्या, आणि त्याचबरोबर आपण अंड्याची खिची बनवली एकदम शॉर्टकट पद्धतीने. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो शेअर नक्की करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा. बघा, आता फायनली आपली अंड्याची खिची तयार होत आहे. 2 मिनिटात आपली अंड्याची खिची लगेच तयार होणार आहे. तर मित्रांनो, असं एकदम सुंदर आणि स्वच्छ असं जेवण घरच्या घरी बनवायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही आहे. मी तर आता सुरुवात केली आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून हे गरजेचं होतं आणि त्याला मी आता सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा जमलं तर नक्की प्रयत्न करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा. बघा, छान प्रकारे अशी भाजी आपली तयार करून झाली आहे आणि छान रस्सासुद्धा बनला आहे.